रंजे काय बी म्हण, उशिरा का होईना पर तू लय भारी काम केलंयस बघ. बरंच झालं त्या कृष्णेला घराबाहेर काढलंस. आधीपासूनच तिला धाकात ठेवाय पाहिजे होतस, म्हणजे ही येळ तरी आली नसती. पण काय हरकत नाही. पण आता तिला अजिबात घरात घेऊ नगस म्हणजे झालं. हे काय ऐकते मी? काय कर रंजना, हे समजा खरं आहे? ह्या घरातल्या सुनेला घराबाहेर काढलंयस ते? हो, तिच्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद केले. ह्या घरातल्या मोठ्यांचा अपमान केल्याची काय शिक्षा असते ना, ते कळू द्यात तिला. पण मी म्हणते, केली तिने नोकरी तर काय फरक पडतोय? फरक पडतो. विधात्यांची इज्जत धोक्यात येईल. त्यांच्या आबरूचा जरा तरी विचार करायला पाहिजे. अशी काय आबरू जाणारे विद्यार्थ्यांची? उलट सून शिकली या, घरात एवढा पैसा आहे तरी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करते या, याचा अभिमान वाटेल लोकांनी. आणि माझ्या स्वाभिमानाचं काय? मी आजपर्यंत तुमचा शब्द मोडला नाही, तुमचा मान ठेवत आले. मी जर तिला आत्ता माफ केलं तर ह्या घरात सासूचं ऐकायचं नाही हीच परंपरा सुरू राहील, आणि मी ते होऊ देणार नाही. सासूचं ऐकायला सासूने पण विचार करायला नको? आपण जे करतोय ते चुकीचं नाही ना? मी कधी तुला काय करताना अडवलंय का? तूच आठवून बघ. तू तरी सुनेच्या कामात काय आडकाठी करते या? उलट तू तिला समजून घेतलं असतं, तिला पाठिंबा दिला असता तर तुझ्याविषयी आणखीन आदर वाढला असता तिचा. मी दरवाजा उघडते. रंजे, आता जर दार उघडलं तर कृष्णे आयुष्यात तुझं काय ऐकणार नाही. आत्या, नका उघडू दरवाजा. तुम्ही जर दरवाजा उघडलात आणि कृष्णाला ह्या घरात घेतलं तर मी हे घर सोडून निघून जाईन. काय असे येण्यासारखी करते रंजे? असं करू नकोस. तुम्ही जर माझं ऐकणार नसाल तर जिथं मला मान नाही तिथं मी 1 मिनिट थांबणार नाही. ठीक आहे, तुलाच एक दिवस तुझी चूक कळेल रंजी, तेव्हा मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही. दादा, शिंदे असोसिएटचं ऑफिस कुठे आहे? 3ऱ्या मजल्यावर आहे. ही एवढ्या कसल्या विचारात आहे? हिचा राग शांत बिन तर नाही ना झाला? नाही नाही, तो शांत नाही झाला पाहिजे. ही धग मलाच पेटती ठेवाय पाहिजे. रंजे, एवढी कसल्या विचारात गुंगलीस ग? नाही, काही नाही. रंजे, तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप तर नाही झाला नव्हता? तो का म्हणून होईल? मी काय चुकीचं वागले? हेच ऐकायचं होतं बघ मला. मला वाटलं तुझ्या सासूचं ऐकून तू तुझा विचार बदललास का काय. माझं ठरलंय बघ, आता माघार नाही. बघ बाई, मला नाही वाटत तू तुझ्या शब्दावर ठाम राहशील म्हणून. एक वेळ समध्या दुनियाशी लढशील, पर स्वतःचा पोरगाच विरोधात गेला तर? नाही म्हणजे ती कृष्णे काय सांगून गेली ऐकलंच नव्हता? रायानं स्वतः तिला कामाला जायला परवानगी दिल्या. आता जर नवराच तिच्या पाठीशी असेल तर घरातल्या कुणाला ती जुमानल का? नाही, माझं राया असं काही करणार नाही. अगं, त्यानंच तिला कारखान्यातनं काढले, म्हणजे याचा अर्थ त्याला पण वाटतंय की तिने नोकरी करू नये म्हणून. मला नाही वाटत रायाने तिला नोकरी करायला परवानगी दिली असेल. तसं असेल तर चांगलंच आहे की ग. पर जर रायानं खरंच तिला परवानगी दिली असेल तर मग राया तुझ्या हातातनं गेला म्हणून समज रंजे. मग आपण समजून जायचं, तिनं रायाला चांगलंच मुठीत घेतलंय. रायाला ती तुझ्यापासून लांब करणार बघ रंजे. आता काय राया तुझा ऐकत नसतोय. असं कसं ऐकणार नाही?
अगं मी 9 महिने 9 दिवस ह्या पोटात भाडवलाय त्याला, जन्म दिलाय त्याला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय, लहानाचा मोठा केलाय ग. माझा राया माझा शब्द कधीच नाही मोडणार. तो विरोधात गेला तरी त्या कृष्णेला घरात घेऊ नगस म्हणजे झालं. शिंदे असोसिएटचं ऑफिस कुठे आहे? थँक्यू. शिंदे असोसिएट तिकडेच ना? हो, समोरून उजवीकडे. थँक्यू. केली का चौकशी? ती माल कुणी चेक केला होता? ते ट्रक कुणी भरलं होतं? आणि त्यांना बाहेर जायला कुणी परवानगी दिली? अरे काय विचारतोय मी? तुमच्या दोघांच्या नाकाखाली हे सगळं चाललंय आणि तुम्हाला काहीच माहित नाही कोण करतंय. राय, मला वाटते की आपल्याच कारखान्यातलं कोणीतरी करते. होय, मला पण पटतंय ऋतिकचं. हो का? पुरावा आहे तुमच्याकडे? उगाच फुकटच्या तोंडाच्या वाफाऱ्या करत जाऊ नका. अरे पण राया, मला काय वाटतंय, जी ट्रक आपल्या कारखान्यात आपण पाठवलेलं तीच ट्रक विश्वजित सरांच्या कंपनीला पोचलं. हे कशावरनं? बाहेर पण माल चेंज करू शकतात ना कोणी पण, आणि दुसरा ट्रक पण पाठवला असेल तर. अरे एकच नंबर बोलला की पप्या. हॅलो मिस्टर विदाते. सर, मला लय महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला. असं फोनवर नाही सर, भेटून बोलायचं आहे. नाही, मला वेळ नाही हो. सर ऐका की, लय महत्वाचं आहे. ठीक आहे, या तुम्ही ऑफिसला. आलोच सर. पप्या, काय केलंस तू? ट्रक बद्दल बोलायची काय करत होती रे? अरे ऋतिक, आपल्याला त्याचा विश्वास बसावा म्हणून म्हणलो. तो त्याचं काय टेन्शन घेऊ नको, त्याच्या हाती काय पण लागत नसते. अरे वा, युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होतात तुम्ही. हो सर. सगळ्यात एकदम मध्ये चांगली मार्क आहेत तुम्हाला. अच्छा, तुमचं नाव काय? कृष्णा रायमान विधाते. आय एम इम्प्रेस मिसेस विदाते. तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं नॉलेज खरंच उत्तम आहे. खरं तर आत्ताच तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर द्यावं असं मला वाटतंय, पण मला माझ्या इतर सहकाऱ्यांशी बोलावं लागेल. तुमचा बायोडाटा मी ठेवून घेतलाय. माझ्या सहकाऱ्यांशी मी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. थोडा वेळ बाहेर वेट करा, तुमची फाईल पाठवून देतो. ओके सर. ओके, थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. मॅम, फाईल. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, तुमची नोकरी जवळजवळ पक्कीच आहे. थँक्यू सो मच. वेलकम. मामीला आणि रायाला सांगितलं पाहिजे, इथनं बाहेर पडल्यावर पहिला त्यांना फोन करते. सर, या मिस्टर विदाते, बसा. बसा. माफ करा सर, मी जरा गडबडीतच मीटिंग ठरवली. हरकत नाही. मला फारसा वेळ नाहीये. तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं होतं? सर, भेसळीच्या हळदीचं प्रकरण झाल्यानंतर मी चौकशी केली. आमच्या कंपनीमधनं काही ट्रक नोंद न करताच बाहेर पाठवलं आणि मला संशय आहे की
आमच्या ट्रक मधला चांगला माल बाहेर कुणीतरी बदलला आणि मग ती ट्रक तुमच्याकडे पाठवलं. हे बा मिस्टर विधाते, हा तुमच्या कंपनीचा प्रश्न आहे आणि तिथं काय झालं नाही यात मला आता इंटरेस्ट नाहीये. मी तुमच्या कंपनी बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय. सर, तुम्ही हे आमच्या कंपनी बरोबर परत कॉन्ट्रॅक्ट करावा म्हणून मी करत नाही. मला फक्त ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तुमची मदत पाहिजे. नाही म्हणू नका सर. काय बी करून मला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे म्हणून माझी सगळी धडपड चालू आहे. ठीक आहे, बोला काय मदत हवी तुम्हाला माझी? धन्यवाद सर. झालं असं की आमच्या कंपनीमधनं ट्रक निघालं. ठीक आहे, करूया. कुणी हाय का तिकडं? कुणी हाय का तिकडं? काय झालंय? लिफ्ट वर येत नाहीये. राया, मला वाचव राया. कृष्णा? इथं आतमध्ये अडकली. सर कृष्णा ते मी इथं अडकली आतमध्ये, कुठतरी बाहेर काढा मला. मला श्वास घेता येत नाही. काय झालं मॅडम? अरे लिफ्ट मध्ये कोणतरी अडकले. जा पटकन सिक्युरिटी गार्डला बोलवून आण. एक मिनिट. कृष्णा, 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 राया, राया, मी आतमध्ये अडकली राया. कृष्णा घाबरू नको, मी आहे बाहेर. मी काढतो तुला बाहेर. राया, राया, राया. तिन्ही सांजाचा तर कधीच दरवाजा बंद नसतो. आज कसं काय बंद आहे? आत्या, आत्या, गुली मावशी, गुली मावशी, कुणी हाय का?
निघायचं इथनं. पुन्हा या घरात पाय नाही ठेवायचा. तुला लई हौस आहे ना बाहेर नोकरी करायची. आता बाहेरच राहायचं कायमचं. तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत असं समज. काय चाललंय ही? हिला घरातनं बाहेर काढतीया. मला नको ही या घरात. हिने माझा शब्द मोडलाय, माझा अपमान केलाय. हिनं नोकरी करण्यानं तुझा कसं काय अपमान होईल मला कळना. अगं तू का अडवतेस हिला नोकरी करण्यापासून? म्हणजे तुला माहिती होतं तर ही दुसरी नोकरी शोधतीये ते. हो, तरी पण तुला ह्यात काही चुकीचं वाटत नाही? अरे विधात्यांची आबरू वेशीवर टांगायला निघालीये ती. लोक काय म्हणतील? आपण हिला सांभाळू शकत नाही, हिचा खर्च उचलू शकत नाही. घरात एवढा पैसा असताना, घरचे 5-5 कारखाने असताना काय गरज आहे रे हिला बाहेर नोकरी करायची? अरे पुढच्या 7 पिढ्यांनी बसून जरी खाल्लं ना तरी सरता सरणार नाही. एवढा पैसा आहे आपल्याकडं. आई प्रश्न पैशाचा नसतो. अगं भाऊसाहेबांकडे बी पैसा आहे. मग तू मला का कामावर पाठवतेस? अरे राया तू हिची बाजू घेऊ नकोस. तू लेक आहेस माझा. ही जे वागली त्याचा तुला राग नाही आला? अरे हिने अपमान केलाय माझा. आजपर्यंत या घरामध्ये कुणीच माझा शब्द मोडलेला नाहीये, पण हिने मोडलाय. मी हिला या घरात पाऊल नाही ठेवू देणार. आणि मी तुला असं काय बी करू देणार नाही. कृष्णानं मला सगळं सांगितलं होतं आणि मला तर यात काही चुकीचं वाटत नाही. कृष्णा या घरची सून आहे आणि ती याच घरात राहणार. वा, चांगला डाव खेळलास ना कृष्णा. स्वतः माझा अपमान केलास ते केलास, पण आता माझ्या लेकाला पण माझ्यापासून लांब केलंस. माझ्या विरोधात उभं केलंयस. आत्याई काय बोलताय तुम्ही? बस, एक शब्द बोलू नकोस. अगं तुझ्यावर वाईस दया काय दाखवली? तू तर डोक्यावर चढून बसलीस. अशाने हे घर फोडशील उद्याच्याला. आणि मी ती वेळ येऊ देणार नाही. चल, चालती हो इथून. तू तिला जर या घराच्या बाहेर काढलंस तर मी पण थांबणार नाही. कृष्णानं नोकरी करणं हा जर तुम्हाला गुन्हा वाटत असेल तर त्या गुन्ह्यात मी पण सामील आहे. त्याची शिक्षा मला बी मिळाली पाहिजे. कृष्णाला जोपर्यंत तू या घरात घेणार नाहीस तोपर्यंत मी हे घर सोडतोय.